yes, 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 yes. Yes, 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 yes. आता जो तुम्ही प्रीमियम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे, तर ते कॅपकट ओपन करून घ्यायचे। जर कोणाकडे कॅपकट नसेल तर टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल, तर सिंपली ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून द्यायचे। पहिल्यांदा येते तुम्हाला काय करायचे, तुमचा जो फोटो इथून सिलेक्ट करून सिंपली इथून ऍड करून द्यायचा आहे। इथून फोटो ऍड केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, ते एक रेशोचं ऑप्शन आहे, या रेशोच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे। 9.16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। दोन बोटाने हा जो फोटो एकदा परफेक्ट सेट करून टाकायचा आहे, जसं तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे। तर इथून आपण हा जो फोटो आहे अशा परफेक्ट सेट केलेला आहे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून आता आपल्याला काय करायचंय, इथे एक ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। पुन्हा एक्स्ट्रॅक्ट वरती क्लिक करून जो आपण बीट मावडी दिलाय तो इथे सिलेक्ट करायचा, इथून ऍड करायचा आहे। इथून ऍड केल्यानंतर इथे जे आपलं सॉन्ग आहे अशा इथून ऍड होऊन जाईल। तर आता हे सिंपली आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे तो आपला आहे ना, ही जे सॉन्ग आहे तेवढा न्यायचा आहे। तर सिंपली त्या फोटोवरती क्लिक करायचे। त्या फोटोची जी लेंथ आहे, ही जी भाग आहे राईट साईडचा, इथून अशा वेळेस इथून लांबवत न्यायचा आहे आपल्या जेवढे हे जे सॉन्ग आहे तिथपर्यंत। ओके, इथपर्यंत आणल्यानंतर हा जो फोटो आहे आपला परफेक्ट बसलेला आहे। एकदा परफेक्ट फोटो इथून बसवल्यानंतर तुम्हाला हा जो फोटो आहे तो कट करायचा आहे। मी सांगेल इथून पहिल्यांदा हा जो फोटो आहे अशा परफेक्ट करून घ्यायचा आहे। ओके, हा फोटो आपल्या इथे परफेक्ट झाल्यानंतर इथून आता बॅक करायचंय। आता तुम्हाला अशा पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय। पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण बीट मावडी दिलाय तो इथे सिलेक्ट करायचा, इथून ऍड करायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो बीट व्हिडिओ आहे अशा आहे 1 2 3 अशा बीट बदलत जातील तुम्हाला इथे 25 पर्यंत। तर आपल्याला आता काय करायचंय, जशा ह्या व्हिडिओमध्ये बीट बदलत आहे तसा आपला हा जो फोटो आहे इथून कट करून न्यायचा आहे। तर आता आपल्याला काय करायचं, इथून बॅक करायचं, हा जो आपला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला स्क्रोल करून बघायचं कोठे म्हणजे हे जे दुसरं बीट कोठे बदलते ते, म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा 25 पर्यंत बीट बदलत जातील। तर आपल्याला सिंपली एकच फोटो हा जो आहे तो कट करत न्यायचा शेवटपर्यंत बीटनानुसार। आता तुम्हाला समजलं असेल हे जे आहे ते। तर आपल्या आता सिंपली फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथून बघायची आपली कोठे बीट चेंज होते, 1 2 2 आहे ती। ओके, इथं आपली बीट चेंज होते आणि इथे सिंपली तुम्हाला इथे पहिलं ऑप्शन आहे ते स्पीडचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो फोटो इथून कट होऊन जाईल। पुन्हा आपल्या त्याच्या पुढची जी बीट आहे कुठे बघायची आहे तर इथे आपली बदलत आहे अशा प्रकारे। ते इथून बदलते तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन आहे ते स्पीडचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकाल की हे जे बीट आहे ते हे जे सॉन्ग आहे आपले, ते तुम्ही बघू शकाल की हे ते जे चढ आहे त्यानुसारच आपण हा जो म्हणजे बीट दिलेले आहे त्या व्हिडिओमधले, तर तुम्ही ना बीट आणि सॉन्ग दोन्ही बघूनच हा जो फोटो आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे। तर आता तुम्हाला समजलं अशा हा जो फोटो आहे तो कट करत न्यायचा शेवटपर्यंत जशा बीट आहे त्यानुसार। तर आपण हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो 2-3 वेळा, म्हणजे 2-3 बीट कट करून कशा प्रकारे बीट आहे त्या। तर सिंपली आपण हे जी बीट आहे इथून तुम्ही बघू शकाल की 1 2 आपण कट केले। आता त्याच्या पुढची जी तिसरी बीट आहे ती कुठे चेंज होती तर ते आपली चेंज होते। तर सिंपली त्याच आपल्या फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन आहे ते स्पीडचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या ते दुसरी बघायची कुठे बीट चेंज होते अशा प्रकारे, तर ते आपली बीट चेंज होते। तर त्याच फोटोवरती क्लिक करून इथे जो आपला पहिला स्पीडचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचे। तर अशा वेळेला तुम्हाला हा जो फोटो आहे तो शेवटपर्यंत कट करत न्यायचा आहे। इथून हा फोटो बीटनानुसार इथून कट केल्यानंतर इथून आता बॅक करायचं आहे आणि इथून ओव्हरलेच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि हा जो व्हिडिओ आहे इथून सिंपली त्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून डिलीटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुमचा जो व्हिडिओ आहे इथून डिलीट होऊन जाईल, बीटमा व्हिडिओ आहे तो। त्याच्यानंतर तुमचे हे जे फोटो आहे अशा वेळेला दिसून जातील बीटनानुसार। तर मी काय करतो, जे आपले हे फोटो राहिले बीटनानुसार इथून कट करायचे ते इथून कट करून घेतो। येथे तुम्ही बघू शकाल की आपण जे फोटो आहेत आपल्या अशा वेळेला कट करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला सिंपली काय करायचे, जसं मी इफेक्ट सांगतो एका फोटोला, तुम्ही पण त्या फोटोला एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचा। त्याच्यानंतर दुसऱ्या फोटोला सांगितलं की लगेच दुसऱ्या फोटोला ऍड करून घ्यायचा, जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे तो तुम्हाला इथे समजून जाईल। कारण जर आपण एक इफेक्ट सांगत बसलो तर इथे तुम्ही बघू शकाल की आपले 25 फोटो आपण कट केलेत, त्याच्यावर खूप सारा टाइम जाईल। तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, त्यानुसार तुम्ही जे हे इफेक्ट आहेत ते तुम्ही पटकन ऍड करून घ्यायचे। तर आपल्याला काय करायचं, इफेक्ट देण्यासाठी हा जो फोटो आहे पहिला त्यावरती क्लिक करायचंय
क्लिक केल्यानंतर खाली एक तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला आहे, ते तुम्ही बघू शकाल. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून मी जे इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इन आणि कॉम्बोमध्येच मिळून जातील. आउटमध्ये आपल्या कोणताही इफेक्ट नाही आहे. तर ज्या पण इफेक्टचं नाव सांगेल ते तुम्हाला इथे मी जो पण इथे ऑप्शन असेल त्यामध्ये इफेक्ट मिळून जाईल. तर सिम्पली तुम्हाला जो पण इफेक्ट असेल सिलेक्ट करून घ्यायचा ह्या ऑप्शनमधून. तर आपल्या पहिल्यांदा काय करायचं इथे इनमध्ये थांबायचं आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे रॉक वर्टिकल नावाचा. त्याच्यानंतर आपल्या इथून बॅग नाही करायचं. तर सिम्पली हे जे टाइमलाईन आहे ते तुम्ही बघू शकाल की हा जो भाग आहे इथला जो संपूर्ण भाग आहे फक्त तिथं आपल्या अशा वेळेला स्क्रोल करायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या फोटोला आल्यानंतर त्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या तीच प्रोसेस करायची, इथून आपल्या स्क्रोल करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या रॉक वर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण लगेच तुमच्या फोटोला इथून ॲड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल म्हणजे इफेक्ट आहे कोणत्या फोटोला कोणता लावायचा आहे. तर हे पहिले 3 फोटोला दिल्यानंतर आपल्या पुन्हा हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला पुन्हा आपल्या रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला रॉक वर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून द्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुन्हा आपल्या रॉक वर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला पुन्हा आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपल्या इथे कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यामध्ये जायचे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टोर राईट नावाचा. हा जो फोटो आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्या पुढच्या त्या फोटो आहे तिथे त्या फोटोला आपल्या पुन्हा डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे. आता तुम्हाला इथे इनमध्ये यायचे अशा प्रकारे. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला रॉक वर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला पुन्हा आपल्या रॉक वर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि आपल्या पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं आहे. त्या फोटोला आपल्या कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला एक स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे जे त्या फोटोला आपल्याला इनमध्ये जाऊन इथून तुम्हाला सेक 3 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे जे त्या फोटोला आपल्या इथे कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि ह्यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल प्लॅटिनम 1 नावाचा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला परत प्लॅटिनम 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला आपल्या पुन्हा आपल्या डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला आहे तो आपल्या पुन्हा डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे तोच इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे. तिथे आल्यानंतर आपल्या आता इनमध्ये जायचे आणि इथून तुम्हाला एक रॉक वर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून आपल्या आता त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचा. त्या फोटोला पुन्हा आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला आपल्या रॉक वर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला आहे तो आपल्या सेक 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे आणि तिथे आल्यानंतर इथे आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला प्लॅटिनम 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या जो पुढचा शेवटचा फोटो राहिला त्याला आपल्या डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा वेळेला तुमचे जे फोटो आहे त्यांना इफेक्ट देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर हे जे इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जातील. आणि हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते ॲनिमेशनचं ऑप्शन आहे ना तिथे तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जर तुम्ही डायरेक्ट बॅक केलं तर कोणता इफेक्ट ॲड नाही होणार. त्याच्यासाठी ना तुम्हाला जे पण इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे बरोबरच चिन्हावरती कंपल्सरी क्लिक करून इथून बॅक करून द्यायचे. त्याच्यानंतर जे पण इफेक्ट असतील अशा प्रकारे इथून ॲड होऊन जातील. इथून हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचे अजून थोडे इफेक्ट द्यायचे तिथे. तर ते इफेक्ट देण्यासाठी इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला आता काय करायचं सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये इथे तुम्हाला एक डायमंड झूम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथून हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला 9 सेकंदाचे जिथला जो आपण फोटो स्प्लिट केला आहे ते तुम्ही बघू शकाल की हे जे 9 सेकंद आहे ते टाईमलाईनला तर हे जे 9 सेकंद आहे तिथला जो हा आपण फोटो स्प्लिट केला तिथपर्यंत आणायची ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ह्या इफेक्टची लेंथ आहे अशा ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो ऑप्शन आहे राईट साईडचा त्यावरती क्लिक करून हे जी लेंथ आहे इफेक्टची ते तुम्ही इथून वाढवू शकता. त्याच्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला ना स्पीड आहे ते फक्त आपल्या इथे ना 20 ठेवायचे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचे हा जो 9 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचे.
तिथे आल्यानंतर इथे तुम्हाला बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग स्लाइसमध्ये आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्लेम विन्स 1 नावाचा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला 9 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढी छाया इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून जे पण तुम्हाला इथून कलर ठेवायचा असेल इथून तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली आपल्या 10 सेकंदाचे तिथला जो हा फोटो आहे ते द्यायचा आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचे येते. आल्यानंतर इथून तुम्हाला एक मिरर 3 लेअरचा 3 नंबरला इफेक्ट मिळून जाईल. तो इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपले 10 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढी छाया इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करून टाकायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच इफेक्टवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचे. तुम्हाला इथे रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला बटरफ्लायचा एक ऑप्शन आहे त्यामध्ये येऊन इथून तुम्हाला 5 नंबरला एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल. सिम्पली सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्याला आहे ना हा जो आपण 15 सेकंदाचे तिथला फोटो स्प्लिट केलेला त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला आता काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. ग्लोइंग स्लाइसमध्ये येऊन इथून तुम्हाला मेकॅनिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे अशा म्हणजे ना शेवटून दुसरा जो फोटो आहे तिथपर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचा. हा जो ॲडजस्टचा ऑप्शन आहे त्यावरती आणि स्पीड आहे ते संपूर्ण यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून हा इफेक्ट आहे तो ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे तो इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुमचा जो व्हिडिओ आहे अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.